त्याचं आपल्या जीवनामध्ये आपण लागूकरण करण्यासाठी आणि विशेष रीतीने आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया। तो विजयी ख्रिस्त आहे, त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे, त्याने आपल्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्याच्याद्वारे आपल्याला ती गौरवी आशा प्राप्त झालेली आहे। आणि म्हणून या सर्व गोष्टींसाठी आपण परमेश्वराजवळ सहाय्य मागूया आणि त्याला आपण धन्यवाद देऊया। आकाश पृथ्वीच्या निर्माण करता महान आमच्या जिवंत परमेश्वरा धन्यवाद देतो त्या परमेश्वरा। तो आजचा दिवस आम्हाला दाखवला असून तुझ्या आभाराने त्या परमेश्वरा। तू महान अजय आहे त्या परमेश्वरा। परमेश्वरा धन्यवाद देतो त्या परमेश्वरा। त्या परमेश्वरा तुझा एक पुत्र त्या वधस्तंभावर खेळला गेला तुझ्या सामर्थ्याने परत जिवंत केले त्या परमेश्वरा। आम्हा पाप्यानंतर तुझा एक पुत्र त्या वधस्तंभावर त्या परमेश्वरा मारल्या गेला, गाडल्या गेला, तुला तिसऱ्या दिवशी त्या परमेश्वरा तुझ्या आभार। परमेश्वरा धन्यवाद देतो की त्या परमेश्वरा तू आजचा दिवस दाखवला येणारे वचन आहे की त्या परमेश्वरा आम्हाला समजण्यास सहाय्य आणि मदत कर बाप्पा। ज्यांना अजूनही वचन समजलं नाही की त्या परमेश्वरा प्रत्येक दुर्गात असं तुझ्या वधस्तंभासमोर टेकावं असं कर बाप्पा। ज्याला ख्रिस्त कळलं नाही त्याला ख्रिस्त कळू दे बाप्पा। त्यांच्या मनात तू तुझी कृपा दृष्टी असू दे त्या परमेश्वरा। प्रत्येकाला तुझ्या वचनाची गोडी लागावी तू असं परमेश्वरा। जे भटकले आहेत त्याला त्या परमेश्वरा तुझ्या कळपात घेऊ दे बाप्पा। तू परमेश्वरा तू महान राजा आहे त्या परमेश्वरा। तुझ्या आभार मानतो, येणारं वचन आहे तो आम्हाला सहाय्य आणि मदत कर। तुझ्या दासाला तुझ्या हातात घे त्या परमेश्वरा। लहानशी नदी तारणारा येशू तुझ्या पवित्र आणि बोलणार प्रार्थना केली। मी आपल्यासाठी 2 वचनं वाचू इच्छितो। कोरिन्थीकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 14 आणि काही वचनं। आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ। पौल म्हणत आहे कोरिन्थ येथील मंडळीला, ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ। ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापात आहात। आणि ख्रिस्तामध्ये ज्यांनी महानिद्रा घेतली आहे त्यांचा नाश झाला। या आयुष्यात आपण ख्रिस्तावर आशा ठेवणारे असे केवळ आहोत, तर मग सर्व मनुष्यांपेक्षा आपण लाचार आहोत। आणि म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आपल्या ख्रिस्ती जीवनामधील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आणि तो आपल्याला पुढे त्या विश्वासामध्ये घेऊन जातो आणि ती गौरवी आशा आपल्याला देतो। म्हणून आपण या सर्व त्याच्या कार्यासाठी आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्या। मी पुढील वेळ ब्रदर मंगेश यांना देतो। थँक्यू। Good afternoon to all of you. Grace and peace from our Father and Savior, Lord Jesus Christ. आपला जो पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून आपल्या सर्वांना कृपा आणि शांती मिळो। अत्यंत मूलभूत असा बोध आपण आज पुन्हा एक वार देवाच्या वचनामधून घेणार आहोत। प्रभू येशू ख्रिस्ताचं एक्झॉल्टेशन किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं उदात्तीकरण किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला अतिउच्च केलं त्याकडे आपण लक्ष लावणार आहोत। प्रभू येशू ख्रिस्ताला अतिउच्च केलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं एक्झॉल्टेशन झालं किंवा त्याचं उदात्तीकरण, ते पाहण्याआधी आपल्याला त्याचं ह्युमिलेशन जे आहे ते समजणं अत्यंत गरजेचं आहे। आणि देवाचं वचन जे आहे ते आपल्याला विविध भागामधून प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता किंवा दैन्य अवस्था आपल्याला दाखविते। प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करण्यात आलं ते समजण्याआधी तो कशा रीतीने दीन झाला, त्याची दैन्य अवस्था आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे। आणि वेस्टमिनिस्टर शॉर्टर कॅटेकिझम जे आहे ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता किंवा त्याची दीनता किंवा त्याची दैन्य अवस्था दाखविते की जो प्रभू होता, निर्माणकर्ता आहे आणि त्याने सर्व गोष्टी निर्माण केलेल्या आहे आणि सर्व गोष्टींचा तो संचालक आहे, सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणामध्ये आहे। असं असून सुद्धा तो आमच्या पाप्यांकरिता, आम्ही जे देवाचे वैरी आणि अपराधी पापी अशा लोकांसाठी तो दीन झाला आणि देवाची योजना पूर्ण करण्याकरिता तो दीन झाला। आणि त्याची दीनता
किंवा त्याची दैन्य अवस्था आपल्याला ह्या मुद्द्यांमधून स्पष्टपणे दिसते. ख्रिस्ताची नम्रता त्याच्या दिन जन्मामध्ये आपल्याला दिसते. ख्रिस्त अत्यंत महान आणि थोर असून सुद्धा त्यांनी दिन जन्म घेतला. ज्या ठिकाणी प्राणी ठेवल्या जात असत त्या स्थानामध्ये त्याचा जन्म झाला. त्याच्यानंतर नियमशास्त्राच्या अधीन तो राहिला. या जीवनातील दुःख त्यांनी सहन केले. ह्या जीवनातील दुःखामधून तो गेला. वधस्तंभावर पित्याचा क्रोध त्यांनी सहन केला, स्वतःवर घेतला आणि शंभीला. क्रुसावरील शापित मृत्यू त्याने सोसला. त्याला पुरले गेले थडग्यामध्ये किंवा त्याला कबरेमध्ये पुरल्या गेले आणि काही काळ मृत्यूच्या सामर्थ्याखाली राहणे, या गोष्टींमध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची दैन्य अवस्था जी आहे ती आपल्याला स्पष्टपणे पाहावयास मिळते. Before we learn the exaltation, the resurrection of Jesus Christ, before we learn about the exaltation of Jesus Christ, we need to learn Christ's humiliation. How he became low for us, and these points very clearly teaches us that Lord Jesus Christ, he humbled himself. Firstly, we learn that his birth was very insignificant birth. He was born in the manger, that in a poor circumstances, in a poor family, in being subject to God's law. He was born under God's law. In undergoing to miseries of this life, he went through persecution, he went through the struggles and difficulties of this life. He went through the opposition of this life. People insulted Lord Jesus Christ, and his own people rejected him. And from all these things we learn Jesus Christ, he went through the miseries of this life. And then on the cross, he bore the wrath of God, and he became the curse for us. And he was buried after his death on the cross. He was buried and continuing under the power of death for a time. So through all these things we learn about Christ's humiliation, and in order to understand his exaltation we need to understand his humiliation. आणि ह्या ठिकाणी आपण पाहिलं की कशा रीतीने तो दीन झाला, तो नम्र झाला आणि त्याची दैन्य अवस्था. पण ख्रिस्त फक्त बायबल आपल्याला ख्रिस्ताची दैन्य अवस्थाच दाखवित नाही. तो दीन झाला, तो नम्र झाला, क्रोध त्यांनी सहन केला, कबरेमध्ये त्याला ठेवण्यात आले, अपमान, छळ, दुःखामधून तो गेला. तो प्रभू असून ह्या सर्व गोष्टींमधून त्याला जावे लागले. पण बायबल फक्त तिथपर्यंतच मर्यादित नाही, तर बायबल सांगतं की ख्रिस्ताला अत्युच्च करण्यात आले. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं उदात्तीकरण बायबल आपल्याला दाखवितं की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वात मोठे आणि सर्वात महान नाव देण्यात आलेलं आहे. ख्रिस्ताला अत्युच्च करण्यात आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कशा रीतीने अत्युच्च करण्यात आलेला आहे, त्याची पहिली पायरी काय आहे, तर मृत्यूतून तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत केले. ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकाव्यास मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने आणि पवित्र आत्म्याने तिसऱ्या दिवशी जिवंत केले. हा त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताला अत्युच्च केले, त्याच्यामधील ही पहिली पायरी आहे. दुसरी, त्याला स्वर्गामध्ये तो वर गेला. ऊर्ध्वलोकी देवपित्याच्या उजवीकडे तो बसला आणि शेवटच्या दिवशी जगाचा न्याय करावयास तो येणार आहे. आणि ह्या 4 मुद्द्यांद्वारे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला अत्युच्च केलं हे समजतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं उदात्तीकरण समजण्याकरिता आपल्याला हे 4 मुद्दे समजणं गरजेचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला मरणामधून तिसऱ्या दिवशी जिवंत केले, त्याला स्वर्गात घेतल्या गेले, तो ऊर्ध्वलोकी देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि शेवटच्या दिवशी जगाचा न्याय सत्याने आणि नीतिमत्वाने करण्यासाठी तो पुन्हा येणार आहे. ह्या 4 मुद्द्यांमधून आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला अतिउच्च करण्यात आले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला अतिउच्च करण्यात आलेले आहे हे आपल्याला त्याला दिलेले जे शीर्षक आहेत त्यामधून कळतं. त्याचं कार्य आणि त्याचे गुणविशेष यामधून आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला
अतिउच्च करण्यात आलेले आहे. Sometime before we learned the humiliation of Jesus Christ, but now we see that the Bible not only teaches that Jesus was buried, he buried and he was under the power of the death for some time. He went through persecution, but the Bible also teaches very clearly Christ's exaltation. The first thing we learn about the exaltation of Jesus Christ is Lord God the Father, he rose him again on the third day from the dead. So this is the first step of Christ's exaltation. Secondly, he ascended to heaven. Thirdly, sitting at the right hand of the Father. And fourthly, he is coming to judge the world at the last day. And he will judge the world in truth and in righteousness. So by these 4 points, we learn about the exaltation of Jesus Christ. God the Father raised Jesus Christ from the dead on the third day. Secondly, he went to heaven. Thirdly, he is sitting at the right hand of God the Father. And fourthly, he is coming back to judge the world. And he will judge the world in righteousness and in the truth. So this is about the exaltation of Jesus Christ. But this morning, I am going to focus on raising Jesus on the third day. आणि ह्या सकाळच्या वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताला मरणामधून जिवंत केले याकडे लक्ष देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला मरणामधून जिवंत केले आणि त्यामधून आपण शिकणार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं उदात्तीकरण म्हणजे काय, प्रभू येशू ख्रिस्ताला अत्युच्च केले त्याची पहिली पायरी ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे. In order to understand the exaltation of Jesus Christ, we need to understand the resurrection of Jesus Christ. And resurrection of Jesus Christ is the first step in the exaltation of Lord Jesus Christ. आणि सर्वात पहिले जे आहे आपण या ठिकाणी पाहतो, सर्वात पहिले आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे दोन स्वभाव, तो पूर्णपणे देव आहे, पूर्णपणे तो दैवी आहे आणि पूर्णपणे तो मानवी आहे. तो पूर्णपणे मानव आहे आणि पूर्णपणे देव आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला किंवा वधस्तंभावर बलिदान झाला तर त्याचं देवत्व मेलं नाही प्रियांनो, त्याचं मनुष्यत्व जे आहे ते ठार झालं, मनुष्यत्व मरण पावलं. हे आपल्याला सर्वात पहिले समजणं फार गरजेचं आहे. When Jesus Christ died on the cross, his deity did not die, but his humanity died. We need to understand this. कारण की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दोन स्वभाव आहेत. तो पूर्णपणे देव आहे आणि पूर्णपणे मानव आहे. आणि ज्या वेळेस तो वधस्तंभावर मरण पावला किंवा वधस्तंभावर अर्पिला गेला त्यावेळेस त्याचं दैवत्व संपुष्टात आले नाही, त्याचं देवत्व जे आहे ते थांबले नाही किंवा ते नष्ट झाले नाही. तर आपण पाहतो की त्याचं मनुष्यत्व जे आहे, त्याचं मनुष्यत्व वधस्तंभावर अर्पिला गेलं आणि ठार झालं. देव म्हणून तो सदैव होता, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पुनरुत्थान ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान शिकतो तर आपण हे म्हणत नाही की प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व पुन्हा मरणातून उठलं, आपण हे म्हणत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं मनुष्यत्व जे आहे ते त्याला देवाने जिवंत केलं. मानव ह्या नात्याने देवाने येशू ख्रिस्ताला जिवंत केलं, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. बिकॉज गॉड डिड नॉट डाय, his deity did not die, but as a man he died. And we understand these two things by his two natures. He was truly man and truly God. आणि मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ख्रिस्त मानव ह्या नात्याने पुनरुत्थित झाला, देव ह्या नात्याने पुनरुत्थित झाले ना, किंवा त्याचं देवत्व पुनरुत्थित झालेलं नाही, कारण की त्याचं देवत्व कधी मेलेलंच नव्हतं. हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. सेकंडली, वी लर्न दॅट
he was raised from the dead by Trinity, by God the Father, by God the Son, and by God the Holy Spirit. दुसरी बाब आपण ह्या सकाळच्या वेळेस शिकतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो त्रैक्य देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला. बायबल शिकवितं की देव पित्याच्या सामर्थ्याने किंवा देवाने त्याला जिवंत केलं. आणि योहान 10 मधून आपण शिकतो की तो स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःच्या शक्तीने जिवंत झाला. आणि तिसरी बाब बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं की पवित्र आत्म्याने त्याला जिवंत केलं. सो हिज रिझरेक्शन इन्व्हॉल्व्ड द ट्रिनिटी. ही वॉज रेज्ड बाय गॉड द फादर, ही वॉज रेज्ड बाय हिज ओन पॉवर, and he was raised by God the Holy Spirit. Bible very clearly teaches that. तिसरी बाब आपण शिकतो की त्याचं पुनरुत्थान हे सदेह होतं. सदेह म्हणजे त्याचं पुनरुत्थान हे शारीरिक होतं. पण ज्यावेळेस तो मरणामधून जिवंत झाला तर त्याला मानवासारखं शरीर होतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मानव ह्या नात्याने तो वधस्तंभावर अर्पिला गेला आणि एक मानव ह्या नात्यानेच तो मरणामधून जिवंत झाला. त्याचं शरीर पूर्ण खरोखर मानवी शरीर होतं. पण ते शरीर अविनाशी आणि ते शरीर ज्याला आपण गौरवी शरीर म्हणतो अशा प्रकारचं शरीर होतं. आणि ते गौरवी अविनाशी शरीर पुन्हा कधीही मरत नाही. हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. सो वी लर्न दॅट he was raised on the third day and his body, the resurrected body, was human body. He was not phantom, he was not Superman, he was not Spider-Man, or he did not get a different kind of body. Of course his body was glorified body, but he was human even after the resurrection. That's what we learn. But that body was glorified body, comparing to his body before the death. That's what we learn about the resurrection. त्यानंतर आपण पाहतो प्रियांनो, पवित्र शास्त्रामधून आपण हे शिकतो आणि जे थॉमस वॉटसन आहे ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल आपल्याला शिकवितात. ते सांगतात की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आधी त्याने दैन्य अवस्था जी आहे ती सहन केली. तो दीन झाला, तो नम्र झाला आणि सर्व प्रकारच्या त्रासातून, कष्टातून, दुःखामधून तो गेला. हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने शिकवितं. आणि थॉमस वॉटसन जे आहेत ते म्हणतात की जणू काही नीतिमत्वाचा सूर्याला ग्रहण लागले होते, पण आता तो पुनरुत्थित झाला तर तो सूर्य आता ग्रहणाच्या, नीतिमत्वतेचा सूर्य जो आहे तो ग्रहणाच्या बाहेर आलेला आहे. हे थॉमस वॉटसन सांगतात स्पष्ट रीतीने आणि सुंदर रीतीने. हे वक्तव्य आहे आणि त्या वक्तव्यामध्ये जे आहे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं दैन्य अवस्था आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान किंवा त्याचं उदात्तीकरण दोन्हीही थॉमस वॉटसन जे आहे ते आपल्याला शिकवितात. त्यानंतर बायबल आपल्याला शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे ते शास्त्राप्रमाणे होतं प्रियांनो. द बायबल ऑल्सो टीचेस दॅट द रिझरेक्शन ऑफ जीसस क्राइस्ट वॉज अकॉर्डिंग टू द स्क्रिप्चर. Please turn your Bibles to 1 Corinthians chapter 15 and verses 3, 4 and 5. 1 Corinthians chapter 15 verses 3, 4 and 5. Lord Jesus Christ resurrection was according to the scripture. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, मरण आणि पुनरुत्थान बायबलनुसार होतं, पवित्र शास्त्रानुसार होतं. कृपया करून तुम्ही हे वचन सर्वांकरिता वाचा. इंग्लिशमधून त्याच प्रकारे मराठीमधून हे वचन कृपया करून वाचा. Yes, in English as well.
Thank you very much. So from 1 Corinthians chapter 15, verse 3, 4, we learn that Lord Jesus Christ's death and his resurrection were according to the scripture. Very clearly, this verse teaches us. Verse 4, and he was buried and he was raised on the third day in accordance with the scripture. आणि बायबल जे आहे स्पष्ट रीतीने शिकवितं की प्रभू येशू ख्रिस्त पुरला गेला आणि शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविले. शास्त्राप्रमाणे त्याला पुन्हा उठविले याचा अर्थ काय आहे? व्हॉट इज द मीनिंग दॅट लॉर्ड जीसस क्राइस्ट वॉज रेज्ड ऑन द थर्ड डे अकॉर्डिंग टू द स्क्रिप्चर? व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट? ही वॉज रेज्ड फ्रॉम द डेड अकॉर्डिंग टू द स्क्रिप्चर. प्रभू येशू ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी मरणामधून जिवंत झाले, शास्त्राप्रमाणे त्याला तिसऱ्या दिवशी मरणामधून जिवंत केले. याचा अर्थ काय आहे? What is the meaning of this? The meaning of this is that it was already in the Old Testament that Messiah would die and Messiah would resurrect on the third day. And according to the prophecies and according to the promises, Jesus Christ died on the cross and Jesus Christ rose on the third day, or God the Father raised him on the third day according to the scripture. It means long ago back, or long ago, God the Father, he promised and he prophesied that his son would come and die for the sins of the people, and God the Father would raise him on the third day. And the Bible, the Old Testament, is the witness of Jesus Christ's death and his resurrection. That's what it means. प्रभू येशू ख्रिस्त शास्त्राप्रमाणे मेला, मरण पावला आणि शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला. याचा अर्थ हा आहे प्रियांनो की जुन्या करारामध्ये देवाने संदेष्टांद्वारे आधीच सांगितलं होतं की जो मशिया आहे तो मशिया लोकांच्या पापाकरिता मरेल आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठेल. जुन्या करारामध्ये हे भाकीत होतं, जुन्या करारामध्ये हे सांगितलेलं होतं, जुन्या करारामध्ये भविष्यवाणी होती, अभिवचन देण्यात आलेलं होतं. आणि पवित्र शास्त्रानुसार प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन होतं, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्र शास्त्रानुसार होता, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण पवित्र शास्त्रानुसार होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसऱ्या दिवशी उठणे किंवा त्याचं पुनरुत्थान सुद्धा शास्त्राप्रमाणे होतं. हे आपल्याला शिकावयास मिळतं. आणि त्यामुळं बायबल सांगतं की शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला. अकॉर्डिंग टू द स्क्रिप्चर जीसस died on the cross, and according to the scripture Jesus Christ raised on the third day. हे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. And in the New Testament we learn that apostles were the eyewitnesses of the resurrection of Jesus Christ. When we read Gospels, when we read Acts of Apostles, we learn that apostles were talking about the death and resurrection of Jesus Christ. Wherever Apostle Paul, Apostle Peter, Apostle John, they went for the mission work, they preached the Christ who died on the cross and Christ who resurrected on the third day. So this we learn from the Bible. This is very core doctrine of the Christian life. The resurrection of Jesus Christ, the death of Jesus Christ are core doctrines of the Christian faith. आणि ज्या ज्या ठिकाणी प्रेषित पॉल, ज्या ज्या ठिकाणी प्रेषित पेत्र, प्रेषित योहान गेले, त्या ठिकाणी दोन गोष्टी ते लोकांना नेहमी शिकवत होते. आणि त्या दोन गोष्टी ह्या आहेत प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या पापांकरिता वधस्तंभावर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणामधून उठविले, तो जीवनाचा राजकुमार आहे. हा संदेश प्रेषित पॉल, प्रेषित योहान, प्रेषित पेत्र आणि इतर त्याचे सेवक जे आहेत ते जागोजागी जाऊन वेगवेगळ्या देशांमध्ये, प्रांतामध्ये जाऊन लोकांना हा संदेश देत होते. यहूद्यांना हा संदेश देत होते, ते हेलन्यांना सुद्धा हा संदेश देत होते की येशू ख्रिस्त तुमच्या पापाकरिता मरण पावला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठविलं, त्याच्याद्वारे तारण आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. हा संदेश प्रेषितांचा होता. हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. Throughout the New Testament,
apostles were writing and preaching about the death and the resurrection of Jesus Christ. And even today, for all the churches, this is the foundation. This is the foundation. The death, the life, the death, and the resurrection of Jesus Christ is the foundation for the church. आणि मंडळीकरिता आजही प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याचं अर्पण आणि त्याचं पुनरुत्थान पायाभूत आहे. आणि म्हणून ह्या सत्यांना आपण विसरू नये. बऱ्याचदा लोक जे आहेत काहीतरी त्यांना नवीन पाहिजे असतं आणि त्यामुळं जी सुवार्थ आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं तिसऱ्या दिवशी मरणातून उठणे लोकांना कंटाळवाणं वाटतं आणि लोकांना वाटतं की काहीतरी नवं पाहिजे. परंतु ही सुवार्थ आहे प्रियांनो, ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचा मृत्यू आणि ख्रिस्ताचं उठणे किंवा त्याचं पुनरुत्थान ही सुवार्थ आहे. आणि ही सुवार्थ जर आपण त्यागली तर आपण आपला आत्मा त्यागू, हे आपल्याला आणि मंडळीला समजणं अत्यंत गरजेचं आहे. In the modern times, people do not like the life of Jesus Christ. People do not like that Jesus died on the cross. People do not like that he raised on the third day. People think that this is the old message. Why we need to listen the death of Jesus Christ? Why we need to listen the resurrection of Jesus Christ? We need something new. But if we reject the gospel, if we reject the death and the resurrection of Jesus Christ, we will lose our soul for eternity. Bible very clearly teaches we need to love. We need to love this truth that Jesus died on the cross and he was buried, and according to the scripture, Jesus raised on the third day. This is the foundation of the church. This is the foundation of the Christian life. And if we reject this, we will lose our soul. We will destroy our soul. आणि ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने आपल्याला बायबल वारंवार शिकवितं की हा संदेश महत्वाचा आहे. आणि त्यामुळं प्रेषितांनी जे आहे नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं अर्पण आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा केली, हे आपल्याला शिकावयास मिळतं. आणि आजही आपण ज्या वेळेस लोकांना सुवार्थ सांगतो तर आपण लोकांना हा संदेश देतो की येशू ख्रिस्त तुमच्या पापांसाठी मरण पावला, तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मरणामधून जिवंत झाला. हा संदेश जो आहे आजच्या काळासाठी आहे, आपल्या सर्वांसाठी आहे. ज्या अंधकारामध्ये लोक पापामध्ये चाच पडत आहेत, भरकटलेले आहेत, नाशाच्या मार्गाने आहे, नरकाच्या मार्गाने आहे, हा संदेश येशू ख्रिस्ताच्या मरणाचा, त्याला पुरले आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून जिवंत झाला, हा संदेश जो आहे लोकांना पापामधून वाचू शकतो. There is no new gospel. There is no need of the new gospel, because this gospel is sufficient that Jesus died for our sins. He was buried, and according to the scripture, he was raised from the dead to give us everlasting life. This is sufficient, and we need to believe that there is a power in this gospel. आणि ह्याच सुवार्थेमध्ये सामर्थ्य आहे. आणि ही सुवार्ता जी आहे ती पर्याप्त आहे, ती पुरेशी आहे. आणि ह्या सुवार्थेची आम्हाला नित्य गरज आहे, प्रतिदिवशी गरज आहे. आमच्या कुटुंबामध्ये ह्या सुवार्थेचं जे आहे पुनरावृत्ती दररोज होणं गरजेचं आहे. This is the gospel, and we need this gospel every day of our life, and we need this gospel every Sunday in the church and every day in our family. So apostles preach this gospel that Jesus died and he was raised on the third day. आपण पाहतो की जे प्रेषित आहेत त्यांनी ही सुवार्ता लोकांना सांगितलेली आहे. Were there eyewitnesses of Lord Jesus Christ, or Jesus Christ just raised secretly and he went to heaven? काय प्रभू येशू ख्रिस्त गुप्तपणे उठला कबरेमधून आणि गुप्तपणे तो स्वर्गामध्ये चढला का? बायबल सांगतं की आय विटनेसेस आहेत, ज्याला आपण आय विटनेसेसला आपण मराठीमध्ये जे आहे प्रथमदर्शी साक्षी आपण म्हणू शकतो. प्रथमदर्शी साक्षी, ज्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिले,
त्याच्यामध्ये थोमा आहे, त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, त्याच्यामध्ये मेरी मगदाली आहे, त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची आई आहे आणि इतर स्त्रिया आहेत आणि इतर शिष्य आहेत. आणि बायबल सांगतं की 500 पेक्षा जास्त लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मरणामधून जिवंत झाल्यानंतर पाहिले. The Bible teaches that to this truth there are witnesses. Apostle John was witness, Apostle Peter was witness, and then we learn that there were women, Mary Magdalene, Mary, mother of Jesus, and many other women and many other men. And 1 Corinthians chapter 15 teaches that more than 500 people saw Jesus Christ after his resurrection. So his resurrection was not a secret resurrection, that secretly he resurrected and secretly he went to heaven, but more than 500 people, according to 1 Corinthians 15, they saw Jesus Christ after his resurrection. And this is a wonderful thing, that more than 500 people saw Jesus Christ. 500 पेक्षा अधिक लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिले. Lord Jesus Christ, on a particular day, he made disciples and he had breakfast with them, according to John. In his glorified body, Lord Jesus Christ had breakfast on the seashore with Peter and other disciples. आणि आपण पाहतो की पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांसोबत न्याहारी केली त्या समुद्राच्या काठी. तो जेवला. हे आपल्याला योहानाच्या पुस्तकामधून स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. आणि पहिले करंथीकरास जे आहे ते शिकवितं की ह्या सत्यामुळे जे आहे, ह्या सत्यामुळे लोकांचे, प्रेषितांचे जीवन बदलले, लोकांचे जीवन बदलतं. हे स्पष्ट रीतीने आपल्याला पहिले करंथीकरास अध्याय 15 शिकवितं. And 1 Corinthians chapter 15 very clearly teaches that because of the death and the resurrection of Jesus Christ, people's lives were transformed. They were changed. The apostles were changed. And people who believed in this truth, their lives were changed. So this particular doctrine or this particular teaching about Jesus dying on the cross and Jesus rising on the third day has the power to transform the people, change the people. This particular gospel, this particular message can bring the dead to the life, spiritual dead to the life, and this gospel can bring the people from the darkness into the glorious kingdom of God. That's what the Bible teaches us. आणि ह्या ठिकाणी आपण पहिल्या करंथीकरासमधून शिकतो की ह्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या वचनामध्ये किंवा ख्रिस्त पुनरुत्थित आहे ह्या सत्यामुळे त्याचे जे शिष्य होते त्यांचं जीवन बदललं. आणि ह्या संदेशामुळे जे आहे लाखो आणि करोडो जीवन जे आहे ते बदललेले आहे, हे आपल्याला बायबल शिकवितं. आणि म्हणून जे ब्रदर प्रशांत यांनी आज सकाळच्या वेळेस वचन वाचलं होतं की जर ख्रिस्त जर उठला नसेल तर आपण अद्याप पापामध्येच आहोत. आणि ख्रिस्त जर उठला नसेल तर आपली किती दुर्दशा, आपण सर्व लोकांमध्ये किती लाचार लोक आहोत, हे अपोस्टल पौल सांगतो. जर ख्रिस्त उठला नसेल तर आपण अद्याप पापामध्येच आहोत. आपल्या पापांची क्षमा झाली नाही, आपण नीतिमान ठरलो नाही, पण तो सांगतो की ख्रिस्त उठला आहे म्हणून आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. ख्रिस्त उठला आहे म्हणून देवाने आम्हाला दत्तक घेतला आहे, देवाने आम्हाला नीतिमान ठरविलेलं आहे. त्याची पावती आहे प्रियांनो. ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला नीतिमान ठरविलेलं आहे, त्याची पावती आहे. हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने शिकवितं. So this truth that Jesus died and Jesus resurrected has power to change our lives, and only by this message the lives of the people are changed and transformed. And we need to believe this gospel, and we need to believe in the death and the resurrection of Jesus Christ. And this particular
truth that Jesus raised on the third day gives us a blessed hope and the living hope. Because the Bible teaches that as Jesus resurrected on the third day, so his people will also get the resurrection when Jesus Christ will come second time. So how important and how blessed this truth is, this doctrine is, that Jesus raised from the dead, and one day, because Jesus raised on the third day and he opened the door of everlasting life, one day his people will also be resurrected and enjoy the everlasting life with God the Father. आणि पवित्र शास्त्र जे आहे ते आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतं प्रियांनो की ख्रिस्त उठला आहे म्हणून त्यांनी आम्हाला जिवंत आणि धन्य आशा दिलेली आहे. तो उठलेला आहे म्हणून दुसऱ्या वेळेस, त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस त्याचे लोक जे आहेत, ज्यांनी आपल्या पापांचा पश्चाताप केलेला आहे, ज्यांना तारण प्राप्त झालेला आहे, ज्यांना नवीन जीवन प्राप्त झालेला आहे, ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवलेला आहे, ते लोक सुद्धा येशू ख्रिस्ताप्रमाणे उठतील आणि त्यांनाही गौरवी आणि अविनाशी शरीर मिळणार आहे. हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं. As Jesus resurrected and he has received the glorified body, immortal body, so even his people, his followers, his sheep and the elect who believe in the gospel, who believe in Jesus Christ, they will also receive the bodily resurrection. They will also receive the glorified body in the second coming of Jesus Christ. That is the blessed hope and the living hope, Bible says. हीच धन्य आशा आणि तीच जिवंत आशा आहे हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं. Jesus Christ is resurrection and the life. And only Jesus Christ has the keys of the grave and the keys of the heaven. Because he died and he resurrected, and because of that, only Jesus Christ, Lord Jesus Christ, he has the keys of graves and the keys of heaven. And this is a blessed hope and the living hope that Jesus has keys of graves and keys of heaven. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान आणि जीवन आहे आणि त्यामुळं त्याच्याच जवळ फक्त कब्रांच्या चाव्या आहेत आणि स्वर्गीय दार, सार्वकालिक जीवनाच्या चाव्या आहेत, स्वर्गाच्या चाव्या आहेत प्रियांनो. आणि हे आमच्याकरिता अत्यंत लाभदायक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आमच्या कब्रांच्या चाव्या आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताजवळ स्वर्गाच्या चाव्या आहेत. ही सुद्धा धन्य आणि जिवंत आशा आहे हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं. आणि केवळ एवढंच नाही प्रियांनो, तर पॉल जो आहे, पॉल इफिस्करास अध्याय 1 मध्ये सांगतो की ज्या सामर्थ्याने देवाने येशू ख्रिस्ताला उठविलेला आहे, त्याच सामर्थ्याने देवाने आम्हाला आध्यात्मिक मरणातून उठविलेलं आहे. हे पॉल स्पष्ट रीतीने इफिस्करास पत्रामध्ये आपल्याला दाखवित. कृपया करून ते वचन आपण वाचूया. इफिस्करास अध्याय 1 आणि वचन मला असं वाटतं 20 आणि 21. Ephesians 1, 20 and 21. Yes, thank you. We shall read in English as well. Yes. What Apostle Paul in Ephesians 1 is teaching, that the same power that raised Jesus from the dead, that same power is working in believers' life. That's what we learn even from verse 19. What is the immeasurable greatness of his power towards us who believe, according to the working of his great might
that he worked in Christ when he raised him from the dead. And Apostle Paul is teaching that the power that raised Jesus Christ, the power of God the Father raised Jesus Christ from the dead, the same power is working in the lives of the believers. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो इफिस्करास अध्याय 1 मध्ये अपोस्टल पॉल शिकवत आहे की ज्या सामर्थ्याने किंवा ज्या शक्तीने देवपित्याने येशू ख्रिस्ताला मरणामधून जिवंत केलं, तेच सामर्थ्य विश्वासणाऱ्यांमध्ये कार्य करत आहे. What a wonderful truth that the same power that raised Jesus from the dead, that same power of God the Father is working in our lives. But how is it working in our life? And two ways I will show you how the power of God that raised Jesus from the dead is working in our life. If you read Ephesians chapter 2 and verse 1 and 4, you will understand how God the Father or the same power is working in our own life. जर आपण इफिस्करास अध्याय 2 वचन 1 आणि 4 वाचलं तर आपल्याला कळल की ज्या सामर्थ्याने देवाने ख्रिस्ताला मरणातून उठविलं, ते आमच्या जीवनामध्ये, ते सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कशा रीतीने कार्य करत आहे हे इफिस्करास अध्याय 2 वचन 1 आणि 4 शिकवितं. आणि मी विनंती करतो की आपण कृपया करून ते वचन वाचावे. I will request you to please read Ephesians chapter 2 verse 1 and 4. वचन 4 वाच. वचन 5. Yes, thank you. We shall read in English as well. Yes, thank you very much. In this particular verses, first we read Ephesians chapter 1, and from there we learn the same power that raised Jesus Christ, the same power is working in our lives. And in chapter 2 we learn that we were dead in trespasses and sins, and Jesus and God the Father used the same power to bring us back to the life. He gave us spiritual resurrection. We were dead in trespasses and sin, and He made us alive in Christ Jesus. He gave us new life, new birth. He gave us all the spiritual blessings through Jesus Christ. That's what we learn here. आणि इफिस्करास अध्याय 1 मध्ये आपण जे पाहिलेलं होतं की ज्या सामर्थ्याने देवपित्याने येशू ख्रिस्ताला मरणातून जिवंत केलं, तेच सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. पण ते कशा रीतीने कार्य करत आहे, पॉल आपल्याला अध्याय 2 आणि वचन 1 आणि 4 आणि 5 मधून शिकवितं की आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत होतो आणि आपण सैतानाच्या अधीन होतो, गुलामामध्ये होतो. आणि देवाने त्या सामर्थ्याने आपल्याला आणि त्याच्या अपरंपार प्रेमामुळे त्यांनी आपल्याला मरणामधून जिवंत केले. त्यांनी आपल्याला आध्यात्मिक पुनरुत्थान दिलं. ख्रिस्ताला त्या सामर्थ्याने दैहिक जे आहे पुनरुत्थान दिलं, बॉडीली रिझरेक्शन आपण म्हणतो त्याला, सदेह पुनरुत्थान त्याला दिले. पण ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाने त्याच सामर्थ्याने आपण जे पापामध्ये फसलेले होतो, अटकलेले होतो, आपल्याला त्याने सुटकारा दिला, आपल्याला त्याने नवीन जीवन दिलं. जणू काही आपण कबरेमध्ये होतो आणि देवाने आपल्याला त्या कबरेमधून बाहेर आणलेलं आहे. प्रियांनो, असं चित्र प्रेषित पॉल ह्या ठिकाणी रेखाटत आहे. अपोस्टल पॉल इज making a picture or drawing a picture that we were in the grave and we were
dead in trespasses and sin, and we were in grave. And Lord, He raised us as Jesus was raised by the power of God. So we were also spiritually raised from the spiritually dead, from spiritually dead people. आणि ह्या ठिकाणी आपल्याला शिकावयास मिळतं की ज्या प्रकारे येशू ख्रिस्त जो आहे तो मेला आणि त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं आणि देवाच्या सामर्थ्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणामधून उठविलं, त्याच प्रकारे देवाने सुद्धा आपण जे आत्मिक रीतीने मेलेले लोक होतो, आपण देवापासून दूर होतो, आपण देवाचा विरोध करणारे लोक होतो, पापामध्ये मजा घेणारे लोक होतो, पापामध्ये जगणारे लोक होतो, आपण आत्मिक रीतीने कबरेमध्ये होतो आणि देवाने आपल्याला त्याच्या सामर्थ्याने आणि अपरंपार प्रेमामुळे आपल्याला त्याने आत्मिक रीतीने जीवन दिले, हे आपल्याला प्रेषित पौल शिकवितो. आणि हेच सामर्थ्य जे आहे आपल्या मनाच्या नूतनीकरणाकरिता, हेच सामर्थ्य जे आहे आपल्या जीवनाच्या आणि अंतःकरणाच्या परिवर्तनाकरिता, आणि हेच सामर्थ्य जे आहे आमच्या पवित्रीकरणाकरिता त्याच्या लोकांमध्ये कार्य करत आहे. The same power that raised Jesus Christ from the dead, the same power is working now to change our life, to change our heart, to change our mind, to make us holy, to make us like Jesus Christ. That's what Apostle Paul is teaching in Ephesians chapter 1 and chapter 2. ज्या सामर्थ्याने देवाने ख्रिस्ताला उठविलेला आहे तेच सामर्थ्य आमच्या मुक्तीकरिता कार्य करत आहे. त्याच सामर्थ्याद्वारे तो आपल्याला पवित्र करत आहे. त्याच सामर्थ्याद्वारे तो आम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवित आहे आणि त्याच सामर्थ्याने तो आमची मने, आमचे विचार आणि आमच्या जीवनाची दिशा बदलत आहे. आणि त्यामुळं हे जे सत्य आहे, येशू ख्रिस्त उठलेला आहे, हे फक्त 2000 वर्षापूर्वीचं सत्य नाही आहे की फक्त आम्ही ते ईस्टरच्या दिवशी ऐकतो आणि त्याचा आमच्या जीवनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. अशा प्रकारचं हे सत्य नाही आहे. हे सत्य आमची मने, आमचे जीवन, आमच्या जीवनाची दशा, आमची वागणूक बदलणारं सत्य आहे. नाही तर फक्त तो आला होता, मेला, उठला, पण त्याचा परिणाम आमच्या जीवनावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या वागणुकीवर, आमच्या विचारांवर होतोय का? So this truth is not that just to remember the history that he came to 2000 years ago and he died and he was raised on the third day, but this truth is working for us even today. That this truth is transforming our lives. This truth is changing our mind. This truth is changing our heart, and this truth is changing our behavior. This truth is transforming our inner being and our entire man. So this truth is not just to remember on Good Friday or on the Easter that Jesus came, he died and he was raised, but this truth is impacting our life even today. This truth should impact our life even till today, this morning. आणि आजच्या सकाळच्या वेळेत सुद्धा हे जे सत्य आहे की ख्रिस्त अर्पिला गेला आणि ख्रिस्त जो आहे तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, याच्याद्वारे आमचे जीवन बदलले पाहिजे. हे फक्त जे सत्य आहे हे फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवायचे सत्य नाहीये. काहीतरी एक आपला अमेरिकन माणूस लाल केसाचा ते लोक स्टेटसवर ठेवतात, तो येशू ख्रिस्त पण नाहीये. तो कोणीतरी हिरो आहे, लोकांना वाटतं की तो येशू ख्रिस्त आहे. हे जे सत्य आहे हे फक्त व्हॉट्सअप पुरतं मर्यादित नाहीये. हे फक्त व्हॉट्सअपचे जे स्टेटस आहे तिथपर्यंतच मर्यादित नाहीये. आपल्याला असं वाटतं की ते व्हॉट्सअपचे स्टेटस जे आहेत त्याच्याने लोकांचं जीवन प्रभावित होईल, लोकांचे जीवन बदलतील, पण आपल्याला आपल्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे की या सत्याने माझे जीवन बदललेले आहे का, माझी वागणूक बदललेली आहे का, काय मी पवित्रीकरणामध्ये जगत आहे का, काय मी देवासाठी जगत आहे का, काय मी देवाची हर्षाने सेवा करत आहे का.
तर हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे आणि ह्या सत्याने आपले जीवन बदलणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त आपण इथं रविवारी ईस्टरच्या दिवशी इतिहासाची उजळणी करण्यासाठी येत नाही प्रियांनो. इतिहास आठवायला आला होता, मेला आणि उठला. बट दिस ट्रूथ should change our life. This truth should relate to our family. This truth should relate on Monday, on Tuesday, on Friday, on Saturday and even on Sunday. हे जे सत्य आहे फक्त ईस्टर पुरतं मर्यादित नाहीये प्रियांनो, पण ह्या सत्याचा परिणाम आणि प्रभाव माझ्या जीवनावर, माझ्या अंतःकरणावर, आमच्या जीवनावर, आमच्या वागणुकीवर, आमच्या सेवेवर आणि देवासोबत आमचं जे नातं आहे त्याच्यावर होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर फक्त आपण इतिहास वाचतो की एक महाराज होते, त्यांनी लढाई केली आणि ते मेले, असं हे सत्य नाही आहे. ह्या सत्याद्वारे जे आहे आमची जीवन बदलतात. आणि आज पुन्हा एकदा ख्रिस्त विजयी आहे, तो पराक्रमी आहे, तो यशस्वी आहे, तो नम्र आहे, तो थोर आहे, तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, त्याचं उदात्तीकरण झालेलं आहे, त्याला सर्वात उंच नाव दिलेलं आहे, त्याला प्रभू असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आज ह्या सकाळच्या वेळेस जर आपला विश्वास आहे की तो पुनरुत्थित झालेला आहे, तर आपल्याला त्याला शरण जाणे गरजेचं आहे. पुत्राचे चुंबन घ्या, अन्यथा तो तुम्हाला मार्गात भेटेल आणि तुमचा चकनाचूर करेल. स्तोत्र 2 आपल्याला स्पष्ट रीतीने शिकविते. किस द सन लिस्ट ही विल get angry and punish you. स्तोत्र Psalm chapter 2 teaches very clearly. आणि म्हणून हा जो विजयी राजा आहे, ह्या विजयी राजाला, जो पुनरुत्थित विजयी राजा आहे, त्याला शरण जाणे अत्यंत गरजेचं आहे. आणि या सकाळच्या वेळेस मी देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुम्ही आपले जीवन ह्या पुत्राला समर्पित करा, ह्या विजयी राजाला समर्पित करा. जर तुम्ही पापाच्या अंधकारामध्ये, नरकाच्या वाटेने असाल, तुम्ही जगामध्ये पापांची मजा घेत असाल, तुम्ही ते सोडून देवाला शरण जा, पश्चाताप करा आणि ह्या विजयी राजाला शरण जा. कारण की आपण शिकलेलो आहे की त्याला उंच करण्यात, त्याला उंचवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे सत्य सुद्धा शिकलेलो आहे की एक दिवस येऊन तो न्याय करणार आहे, सत्याने आणि नीतिमत्वाने तो न्याय करणार आहे. आणि म्हणून आपल्याला त्याला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि केवळ भीतीने नव्हे तर तो विजयी आहे आणि त्याने आमचं तारण पूर्ण केलेलं आहे. त्याचं सौंदर्य, त्याची नम्रता, त्याचं सौम्यता, त्याचं सामर्थ्य बघून त्याला शरण जा. फक्त भीतीने नव्हे तर तो किती पात्र आहे, तो किती योग्य आहे हे जाणून त्याला शरण जा. प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना या वचनांद्वारे आशीर्वादित करो आणि आपण आपले जीवन जे आहे पुन्हा एकदा प्रभूला स्वाधीन करूया, समर्पित करूया. बंधू प्रशांत जे आहेत ते येऊन आपल्याला पुढे चालवतील. थँक्यू ब्रदर मंगेश, बोधासाठी, मार्गदर्शनासाठी. खरोखर हे फक्त आपल्याला इतिहास आठवण्यासाठी या सर्व गोष्टी नाही आहेत, हे आपण लक्षात ठेवूया. ख्रिस्ताचं बलिदान, ख्रिस्ताचं पुरलं जाणं आणि त्याचं पुनरुत्थान, तर आपल्याला जी तारणदायी कृपा आपल्याला प्राप्त झालेली आहे तर ती आपल्यास काय शिकवते हे आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं लागूकरण करूया. आणि खरोखर अद्भुत अशा गोष्टी आपण शिकलो आणि त्रैक्य देवाचा सहभाग आपण बघितला पुनरुत्थानामध्ये. आणि त्याचं देवत्व मेलेलं नव्हतं, तर त्याचं मनुष्यत्वात मधून तो फक्त पुनरुत्थित झालेला होता हे आपण बघितलं. आणि त्याचं पुनरुत्थान हे शास्त्र लेखाप्रमाणे होतं हे देखील आपण बघितलं. आणि प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आपण पुढे जाऊया, आपण दानार्पण घेऊया आणि विजयी हुआ हे गाणं आपण म्हणणार आहोत. आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया, त्याचा आपण गौरव करूया. विजय हुआ
यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ। यीशु मेरा विजय हुआ, शैतान हरा हुआ। मेरा यीशु विजय हुआ, शैतान हरा हुआ। मेरा यीशु विजय हुआ। यीशु ने क्रूस पर शैतान के डर को कुचल दिया। यीशु ने क्रूस पर शैतान के डर को कुचल दिया। मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। हालेलुया, हालेलुया। यीशु मेरा विजय हुआ। हालेलुया, हालेलुया। यीशु मेरा विजय हुआ। शैतान हरा हुआ। मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ। मेरा यीशु विजय हुआ। विजय हुआ, विजय हुआ। यीशु मेरा विजय हुआ। विजय हुआ, विजय हुआ। यीशु मेरा विजय हुआ। शैतान हरा हुआ। मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ। मेरा यीशु विजय हुआ। देवाचे सेवक जॉन मॅकआर्थर पुनरुत्थानाबद्दल असं म्हणतात की येशूच्या पुनरुत्थानाची वस्तुस्थिती ही मुक्तीच्या इतिहासाचा कळस आहे व ख्रिस्तावरील विश्वासाचा आवश्यक आधार आहे. आणि आपण हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जे चर्च आहे, खरे चर्चने पुनरुत्थानाच्या सामर्थ्याची सातत्याने साक्ष दिलेली आहे वेळोवेळी. आणि आपण देखील आपल्या चर्च मंडळी म्हणून आपण देखील ती साक्ष देणं गरजेचं आहे. आणि पुनरुत्थानाचे सत्य हे विश्वासणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या सेवेत टिकून राहण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देतं. हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवूया आणि याच्यावर मनन आपण करूया. आणि आपण पुढे जाणार आहोत. शेवटची आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. तर काही विनंत्या असतील कोणाच्या तर कृपा करून कळवाव्या. सिस्टर क्षीरसागर यांचा भाऊ आजारी आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. येस, त्यांच्या लग्नाच्या 25 वर्ष पूर्ण झाली, त्यासाठी देखील आपण येस येस आमेन. साक्षीसाठी प्रभूला धन्यवाद असो आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. येणारा जो कॅम्प आहे 2, 3, 4 मेला, त्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. परमेश्वराने सहाय्य करावं त्या कॅम्पसाठी देखील. लागणारा सर्व गोष्टींचा पुरवठा करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. अजून आपकी कुछ विनती है, कुछ प्रेयर रिक्वेस्ट, अजून काही विनंती असेल तर. आपल्या
आपल्या मंडळीच्या उन्नतीसाठी, आत्मिक उन्नतीसाठी आपण प्रार्थना करूया. अधिकाधिक सुवार्ता प्रसार आपल्याला करता यावा, अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता यावं, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि हे जे पुनरुत्थानाचं सत्य आहे त्याची पुन्हा एकदा आपण सदैव आठवण करावी, ते आपल्या मनात ते कायम ते सत्य असावं, म्हणून आपण त्यासाठी देखील प्रार्थना करूया. अजून काही विनंती आहे? लिओच्या आपण रिकव्हरीसाठी प्रार्थनेत आपण ठेवूया. आणि 29 तारखेला आम्हाला कोल्हापूरला या ठिकाणी जायचंय. तिथल्या जे सेशन्स आहेत तिथल्यासाठी देखील प्रार्थनेत आपण ठेवूया. मी आपल्यामध्ये आई आहेत, त्यांना विनंती करतो की या सर्व आणि दानार्पणासाठी प्रार्थना. आमेन. मी एक साक्ष देऊ इच्छितो माझ्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात. आणि मागच्या 10 तारखेला देवाच्या दयेने माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी त्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो. सर्व गौरव त्याला देतो आणि त्याच्या दयेने आणि कृपेने
मी त्यासाठी योग्य आणि पात्र बिलकुल नाही आहे, परंतु त्यांनी मला तो वाढवत आहे, शिकवत आहे वचनातून, आणि त्यासाठी मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. मी ब्रदर मंगेश, ब्रदर कौशल, त्याचप्रकारे ब्रदर पंकज आणि जे आमचे मार्गदर्शक जे शिक्षक होते त्यांचं देखील मी आभार मानतो. पुष्कळशा गोष्टींमध्ये आम्ही वाढू शकलो, शिकू शकलो. वेगवेगळे सिद्धांत, थिओलॉजी, डॉक्ट्रिन्स, त्याचप्रकारे वेगवेगळे करार आम्ही शिकू शकलो. वेगवेगळे विषय होते त्याच्यामध्ये आणि बऱ्याच गोष्टी देवाच्या दयेने त्याच्यातील अद्भुत सत्य आमच्यापर्यंत आले आणि आम्ही ते शिकू शकलो. त्यासाठी मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आणि मी परमेश्वराजवळ ही विनंती करतो, प्रार्थना करतो सदोदित की त्याचा उपयोग त्याच्या सेवेमध्ये मला करता यावा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत मला पोहोचता यावं, त्याची सुवार्ता मला गाजवता यावी. म्हणून मी परमेश्वराजवळ सहाय्य मागतो आणि सर्व गोष्टींसाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. Shall receive the final benediction from Revelation chapter 1, 5 and 6. And from Jesus Christ, the faithful witness, the firstborn of the dead, and the ruler of the kings of the earth, to him who loves us and has freed us from our sins by his blood, and made us a kingdom, priests to his God and Father, to him be glory and dominion forever and ever. Amen. आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यातून प्रथम जन्मलेला पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला पातकातून मुक्त केले आणि आपल्याला राज्य आणि आपला देव पिता याच्यासाठी याजक असे केले. त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहे. आमेन. आपण यावेळेस नेहमीप्रमाणे प्रेषितांचा मत अंगीकार जो आहे तो सुद्धा आपण वाचणार आहोत. पण तू बोलूया सर्व मिळून. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिसपासून जन्मला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जीवितांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. ह्या ठिकाणी सभा समाप्त झालेली आहे आणि प्रभूला धन्यवाद देतो की आज आपण पुन्हा एक वार फेलोशिप करू शकलो आणि आपण फेलोशिप लंच सुद्धा करणार आहोत. आणि फेलोशिप लंच जे आहे मठदेव रो कुटुंबाद्वारे जे आहे ते पुरवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी मी प्रभूमध्ये त्यांचे आभार मानतो. ब्रदर अँड सिस्टर मठदेव रो, वी आर ग्रेटफुल टू यू फॉर प्रोव्हाइडिंग द लंच टू द चर्च. मे गॉड ब्लेस यू. येस, थँक्यू. आपण एक दुसऱ्यांसोबत फेलोशिप करूया. Sam, praise the Lord.
सिस्टर नाही आल्या ससूनला दोघं गेले का ते तेजस आणि ते 10 वर्ष झाली ती एक ठिकाणी आहे. मला असं वाटतं हे झालेलं आहे ते वेळ आता संपलं. हा झालं वेळ ती कवा हा? झाली? ती वेळ कवा मला पण कवा त्याचं बसलंच आहे. काय कार्यक्रम होणार आहे का काय नाही काय हा? असेच खाते सगळे अंगाला जखमा झाल्या. हा, तुम्हाला- आणि ती 10 वर्षे काय